सगळे राव 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 म्हणजे अशी पाळीवाळी 20 मिनिटं तर कंटिन्यू मारलं आणि त्याच्यानंतर राव राव ते मारायले. तर मी म्हणलं मला बाथरूम आली, मला बाथरूमला जाऊ द्या, मला खूप बाथरूम आली. तर तिथलं ते तरुण म्हणे असे तू यासारखे तर किती मी भोंगळे करू मारले, तू इथंच तुला मोती तू. तर पायावर उभं राहून इथं या जागी असे त्यांना मारले फटाफट, पूर्ण वळ आहेत अंगाने. परभणीमध्ये जवळपास 10 दिवसांपूर्वी इथे हिंसाचाराची घटना घडली होती. संविधान शिल्पाच्या विटंबनेनंतर इथल्या आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर हिंसाचार झाला होता. त्या हिंसाचारादरम्यान पोलिसांनी कारवाई केली आणि कारवाईमध्ये काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अशाच ताब्यात घेतलेल्या लोकांपैकी एक होत्या वत्सलाताई. यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना मोंढा पोलीस ठाण्यामध्ये त्यांना घेऊन जाण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी करण्यात आलेला आहे. आता सध्या आम्ही आहोत परभणीच्या इथल्या स्थानिक जे शासकीय रुग्णालय परभणीचं सिव्हिल हॉस्पिटल तिथे आहोत. तिथे ते ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ताई, सगळ्यात आधी तुम्हाला ताब्यात कुठून घेतलं होतं पोलिसांनी? मला माझ्या घरून बाहेरच्या अंगणामधून घेतलं ताब्यामध्ये. कुठल्या एरियामध्ये तुम्ही राहता? प्रियदर्शनी नगर. बरं. प्रियदर्शनी नगरला तिकडून कारेगाव रोड पाशी. बरं. पोलीस जेव्हा तुमच्याकडे आले सगळ्यात आधी तुम्हाला काय म्हणाले? काय काय गुन्ह्याखाली तुम्हाला ताब्यात घेत आहे? आरोप काय केलेले होते? काय? मी आहे ना ते बाहेर जेव्हा आले सगळे हे घर आहे ना शिरशिरू पोलीसवाले सगळेला मारू लागले, घरात दारं तोडू लागले, पोरायला असं सगळ्याला असं ते काढू मारू लागले. ते मारू लागले म्हणून मी ते व्हिडिओ होता माझ्या मोबाईल होता हातामध्ये, मग मी त्याचा व्हिडिओ शूट करत होते. एकदम अशा गाड्या आली भरून 25-25 पोलीस होते. जे काय होते ते सगळ्यांना कोण केस धर, कोण मार, कोणी मोबाईल पाडा, खाली मोबाईल घेतला त्यानं, लाता बुक्या काय त्याच्या हातात दंडे होते त्यानं मारलं, केस वडवडू गाडीत टाकलं मला आणि मोंढ्यामध्ये पोलीस स्टेशनला आणलं. तिथं दार बंद करून चौघं नाही तिघा पोलीसवाल्यानं म्हणजे जेंट्स पोलिसांनी तुम्हाला मारलं. हां, जेंट्स पोलिसांनी मारलं मला, तिघाही जणांना. आणि त्याच्यानंतर रावराव जे त्याचे कर्मचारी होते तिथली त्याची स्टीम ते बी हाना म्हणे तिला. सगळे राव 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 म्हणजे अशी पाळीवाळी 20 मिनिटं तर कंटिन्यू मारलं आणि त्याच्यानंतर राव राव ते मारायले. तर मी म्हणलं मला बाथरूम आली, मला बाथरूमला जाऊ द्या, मला खूप बाथरूम आली. तर तिथलं ते तरुण म्हणे असे तू यासारखे तर किती मी भोंगळे करू मारले, तू इथंच तुला मोती तू. तर पायावर उभं राहून इथं या जागी असे त्यांना मारले फटाफट, पूर्ण वळ आहेत अंगाने. माझी मारहाण त्यांच्याकडून झाली तुम्ही सांगतायत, त्यावेळी तिथं महिला पोलीस अधिकारी काही उपस्थित होते का? महिला एक होती आणि नंतर दुसरी आली, पण आधी ते सगळे पोलीसवाले असे तुटूनच पडे होते. त्याच्यात मला गाडीत आणताना 2 महिला होत्या आणि ते तिथं सगळं भयाभीत कोण काय कोण हाणायले ते तिथं समजच नाही गेलं. मग पोलीस स्टेशनला आल्यावर तिघांनी मारलं जेंट्सनं. आता सध्या तुम्हाला अंगावर कुठं कुठं जखमा आहेत, उपचार काय सुरू आहेत? मागच्या 8 दिवसांपासून तुम्ही आता इथं असल्याचं सांगितलं. माझं CT स्कॅन केलं, हाताचे याचे एक्सरे काढले, मला ब्लड लावलं, काल ब्लड पण कमी झालं तर काल ब्लड लावलं आणि आता गोळ्या हे चालू आहेत, सलाईन चालू आहेत, गोळ्या चालू आहेत. आता सलाईन बंद केलं, गोळ्या देतात, गोळ्या चालू आहेत, सकाळ संध्याकाळी इंजेक्शन आहे. पूर्ण अंगावर सूज होती, पूर्ण तोंडावर मारलेलं याच्यावर आणि म्हणत होते संविधान फोड म्हणजे लय मोठा गुन्हा केला का. मी त्याला सांगत होते मी नाही धिंगाण्यामध्ये, मी नाही, मी खुद हिंसक वळण मी लावणारी बाईच नाही, मला मारून नका, मी गुन्ह्यात नाही, मला ड्युटीला जायचं आहे, मी परताने हॉस्पिटलला काम करते, मला जायचं आहे. म्हणाले सोडा तर सोडीच नाही. सून पण गाडीच्या मागं पाठीमागं पळत आली सोडा म्हणून, त्या गुन्ह्यात नाही येता, तर त्याने ऐकलंच नाही. तिच्यावर पण काठ्या उचरल्या होत्या, येशील मागं तर तुलाही मारतो म्हणे. तुम्ही त्यांच्याकडे जात होत्या, तुम्ही काय सगळं त्या दिवशी पाहिलं? तेच बघितलं, म्हणजे पूर्ण गाड्या होत्या, माणसं लपू लागले घरामध्ये, कारण की खूप भयानक होतं ना ते. 1-2 नव्हते ते 5-25 होते. प्रत्येकाच्या घरी जाऊ दरवाजे वाजवत बाहेर निघ म्हणून मग सगळे लपू लागले आणि बाहेर कोणीच नाही आलं. ताई, तुम्ही म्हटलात की तुम्हाला व्हिडिओ घेताना त्यांनी ताब्यात घेतलं, मारलं. तुम्ही व्हिडिओ काय घेत होता नेमकं? काय तुम्ही त्यात रेकॉर्ड करत होता? त्याच्यामध्ये ते मारू लागले, जेंट्सला मारू लागले, पोरांना पोरीला बायाला असं मारू दार तोडू ते मारू लागले, म्हणून मी ते व्हिडिओ बनवू लागले.
ते बाहेर मारू लागले, ते दिसू लागलं म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवू लागले. मग ते व्हिडिओ बनवता त्यानं मोबाईल पण माझा दिला नाही, अजून त्याच्याच ताब्यामध्ये. म्हणून मी ते शूट करीत होते. का गरीब समाजावर एवढे अत्याचार का करायलेत म्हणून मी ते शूट करू लागले तिथं उभं राहून. तुम्ही त्या आंदोलनात वगैरे गेल्या होतात का? तुमच्याकडून काही घोषणाबाजी किंवा तसं काही त्यांनी सांगितलं का तुम्हाला की तुम्ही कुठे व्हिडिओत वगैरे दिसल्या त्यांना, असं काही आहे का? नाही, मी गेले नव्हते, म्हणजे याच्यामध्ये गेलेलीच नव्हते. पण ते जबरदस्तीच त्याईनं म्हणले, ते म्हणले की तू गाडी फोडती का कलेक्टर साहेबाची. मी म्हणलं नाही, मी गेलेलीच नाही, मी घरीच आहे, मी गेलेली नाही. आणि परत जाता जाता मी म्हणाले मला गाऊनवर सगळं असं लुचू लागले ना, तुम्ही गाऊनवरच मला पोलीस स्टेशनला न्यायलेत, मला साडी नाही अंगावर. तो त्याला ते पण ठेवणार नाहीत, म्हणजे तुला चड्डीवर नेणार आम्ही. तुम्ही आता ज्या पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली वगैरे काही कारवाईची वगैरे तुम्ही काही मागणी केली आहे का त्यांच्यावर? तुम्हाला कोणी येऊन भेटलं का? काही तुम्ही याच्यावर काही पुढचा निर्णय? पोलीसवाले मधून कोणी नाही आलं, फक्त बाहेरचे कार्यकर्ते सगळे आले, भीम आर्मीचे आले, मायावतीचे, हे असे म्हणजे पुण्याहून मुंबईहून हे पूर्ण लोक आले मला भेटायला, भेट दिली मला सगळ्यांना. काय काय कारवाई केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं याच्यावर? त्याच्यावर कारवाई म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे. कारण यानं कोण्याच लेडीजला असं नाही केलं पाहिजे. आणि एवढे मोठे अधिकारी असताना आपण हे करायला जातो त्याच्याकडं संरक्षण मागाय, आणि ते जर असे मारित असतील तर मग कोणाकडे जाणार आम्ही? आमचा न्याय कोण करणार? म्हणजे अन्याय केला त्यानं, न्यायनं ते राहिलेलेच नाही. तर आता पोलीस ऑफिसर म्हणले, PI म्हणलं, PSI म्हणलं, तर यायनं संरक्षण द्यायचं असते, महिलाला मारायचं असते का? ते म्हणत की आम्ही असंच मारित असतो. त्याला मी म्हणाले तर असंच मारित असतोच. आणि मला अक्षरशः बाथरूमला जाऊ द्या म्हणलं, जाऊ दिलं नाही. त्याच्या समोरच मला बाथरूम झाली, एवढं मारलं मला त्याने. तर एकूणच असा जवळपास त्यांना 8 दिवस हे रुग्णालयात होत आहेत. त्यांच्या जखमा अजूनही ओल्या असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. त्याचबरोबर त्यांच्या या सगळ्या काळादरम्यान त्यांचं जे भावनिक नुकसान झालेलं आहे ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. पुरुष पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचं त्या सांगतायत. त्या सध्या इथे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. 8 दिवस झालेले आहेत. सध्या त्या ICUमध्ये आहेत. त्या बोलण्याच्या परिस्थितीत आहेत की नाही हे तपासूनच आम्ही त्यांच्याशी इथे संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर कारवाई काय होणार, पुढे शासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुधीर काकडे, मुंबई तक, परभणी.